आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 10वीच्या गुणपत्रिकेवरील विचलनाबाबत राज्य मंडळाचे स्पष्टीकरण. ब्रिटिश पाऊंड नव्हे तर बेस्ट 5ची खूण. समोर आपण परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 10 मे 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी येत्या 10वी मार्च 2026 परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रावर दिसणाऱ्या या चिन्हाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण प्रसिद्ध केले आहे. काही माध्यमांमध्ये ह्या चिन्हाचा चुकीचा अर्थ ब्रिटिश पाऊंड असा लावण्यात आल्याने विद्यार्थी, पालक आणि शाळांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मंडळाने अधिकृत प्रकटनाद्वारे वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. मंडळाने स्पष्ट केले की गुणपत्रिकेवरील हे चिन्ह कोणत्याही विदेशी चलनाशी संबंधित नसून ते केवळ सर्वोत्तम 5 बेस्ट 5 योजनेनुसार विद्यार्थ्यांची टक्केवारी दर्शवण्यासाठी वापरण्यात येणारे सांकेतिक चिन्ह आहे. हा वापर शासन निर्णयानुसार सन 2010 पासून सातत्याने सुरू असून तो मंडळाच्या अधिकृत पद्धतीचा एक भाग आहे. बेस्ट 5 योजनेची पार्श्वभूमी. शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या शासन निर्णय क्रमांक MSC 10/2010 25/10 उमाशी दिनांक 25 फेब्रुवारी 2010 नुसार माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी मध्ये मार्च 2010 पासून सर्वोत्तम 5 योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार विद्यार्थ्यांच्या अनिवार्य 6 विषयापैकी ज्या 5 विषयामध्ये सर्वाधिक गुण मिळवले असतात त्या 5 विषयांचे एकूण गुण 500 पैकी व त्यानुसार टक्केवारी स्वतंत्रपणे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रामध्ये दर्शविली जाते. ह्याच नोंदीसाठी हे संकेतांक चिन्ह वापरण्यात येते. त्यामुळे या चिन्हाचा अर्थ बेस्ट 5% असा असून त्याचा ब्रिटिश चलनाशी संबंधित कोणताही संबंध नसल्याचे मंडळाने ठामपणे नमूद केले आहे. गुणपत्रिकेवरील विविध सांकेतिक खुणाचे अर्थ. राज्य मंडळाने विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भातील विविध बाबी स्पष्ट करण्यासाठी अनेक वर्षांपासून विविध सांकेतिक खुणाचा वापर केला जात असल्याचे सांगितले आहे. या खुणाचे स्पष्टीकरण प्रत्येक गुणपत्रिका व प्रमाणपत्राच्या बाजूस मुद्रित केलेले असते. त्यामध्ये पुढील चिन्हाचा समावेश आहे. X विषयात सूट, A विषयात अनुपस्थिती, NN लागू न पडणारे विषय, CC विषयाची संबंधानुकूल रद्द, प्रथम श्रेणीतील आवश्यक जादा गुणसाठी असा गणित, विज्ञान किंवा 3 विषयामध्ये लाभ, सर्वोत्तम 5 विषयामध्ये टक्केवारी, मागील परीक्षेमधील उत्तीर्ण विषयाचे पुढे लावलेले गुण किंवा श्रेणी, क्रीडा, NCC, स्काउट गाईड किंवा कला क्षेत्रातील प्रावीण्यासाठी अतिरिक्त गुण व प्रथम श्रेणीतील जादा गुण एकत्रित. मंडळाने सांगितले की ह्या प्रत्येक चिन्हाचा प्रत्येक शैक्षणिक आणि प्रशासकीय संदर्भ निश्चित करण्यात आला आहे. अपूर्ण माहितीमुळे निर्माण झालेला संभ्रम. राज्य मंडळाने म्हटले आहे की गुणपत्रिका व ह्या प्रमाणपत्राच्या मागील बाजू संबंधित चिन्हाचे अर्थ स्पष्टपणे नमूद असतानाही काही माध्यमांमध्ये अपूर्ण माहितीद्वारे चुकीचे उल्लेख करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये अनावश्यक गैरसमज निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाने अधिकृत स्पष्टीकरण जारी करून सर्व संबंधितांनी वस्तुस्थिती लक्षात घेऊन कोणताही गैरसमज बाळगू नये असे आवाहन केले आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेवर भर. राज्य मंडळाने आपल्या प्रकटनात नमूद केले आहे की परीक्षा प्रक्रिया, निकाल व प्रमाणपत्रामध्ये पारदर्शकता, सुसंगती आणि प्रशासकीय स्पष्टता राखण्यासाठी मंडळ सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी अचूक व समजण्यास सोप्या राहाव्यात यासाठी सांकेतिक खुणाचा वापर करण्यात येतो. दरम्यान ह्या स्पष्टीकरणामुळे येत्या 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ पुणेचं महत्त्वपूर्ण प्रकटन. आपण ह्या खुणाविषयी कोणत्या खुणा काय दर्शवतात याबद्दल माहिती थोडक्यात बघितलेली आहे. पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घेते, तुम्ही डाउनलोड करू शकता. 8 मे 2026 महत्त्वपूर्ण परिपत्रक.